एसके मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण सध्या मुदखेड शहरातील बूथ क्रमांक 2 ठिकाणी आहोत, जे की या ठिकाणी एसपी अविनाश कुमार यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की या ठिकाणी जो आता मतदान होत आहे कशा पद्धतीने आज शहरामध्ये शांतता वातावरणामध्ये या ठिकाणी पाहू शकता की आपण सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सर, कशा वातावरणामध्ये आज निवडणूक चालू आहे? आज खूप शांतताप्रमाणे आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे वोटर्सचा। शांतताप्रमाणे चालू आहे, आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही आणि यापुढे सुद्धा आपण प्रयत्नात आहोत की काही प्रॉब्लेम होणार नाही। आपण सरनं पूर्ण बूथ हिंडलेले आहोत का शहरात आज? मी शहरात आणि पूर्ण जिल्ह्यात जितके 13 ठिकाणी वोटिंग चालू आहे, खूप ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे की आमचे फिजिकल प्रेझेन्स तिथे असला पाहिजे। आमचे ऑफिसर्स, स्टाफ, होमगार्ड, स्ट्रायकिंग, आरसीपी आणि एसआरपीएफ हा सर्व ठिकाणी तैनात आहे आणि शांतता चालू आहे। कोणी नेसेसरली कुठेही गर्दी करू नका असं आम्ही आवाहन करणार। एकंदरीत आता आपण मतदारांना या अजून 2-2.5 घंटे बाकी आहेत, काय आवाहन करणार आहोत की मी आवाहन करणार शांततात करा, जे गाईडलाईन्स आहे, प्रोटोकॉल्स आहे त्याप्रमाणे करा। अननेसेसरली बाहेर येऊन थांबण्याची गरज नाही। जास्त इकडे तिकडे तुमची वोटिंग झाली, वोटिंग व्यवस्थित करा आणि घरी जायचे आहे। जमावबंदी आणि आचारसंहिता दोन्ही लागू आहे। 5 पेक्षा जास्त कुठेही अनावश्यक गर्दी, अनऑथराइज्ड गर्दी करायचे नाही आणि सर्व वोटर्सला मी खूप खूप शुभेच्छा देणार। तुम्ही जास्त पार्टिसिपेट करा, शांतता ठेवून पार्टिसिपेट करा। किती तारखेपर्यंत आचारसंहिता राहील? एकंदरीत आचारसंहिता 21 पर्यंत आहे सध्या आणि आपण बघू गाईडलाईन्स काय येतील, कोर्ट्सची काय डायरेक्शन येईल त्यावर डिपेंड करणार। मतदाराला आपण आवाहन करणार आहोत का जास्तीत जास्त मतदाराला मी आवाहन करणार, जास्तीत जास्त करा, शांततेत करा आणि घरी जा शांततेत, तेच आवाहन। धन्यवाद। मशीन मध्ये